आठवण होते आणि मग त्याच वेळेला मनीषाताईंचा फोन येतो. चला काय करायचंय जूनमध्ये. मग मी त्यांना म्हणते हो तयारच आहे. ते ताजं पण असतं आणि मग ते कुणाला तरी सांगायचं असतं. असं तो माझा आनंद तुम्ही आणि आपण सगळे एकत्र करत असतो. हे खूप वेगळं आणि छान पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे द एलिफंट विस्परर असं हे पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे हत्तींबद्दलचं संवाद म्हणा, हितगुज म्हणा, असं ते पुस्तक आहे. मूळ इंग्लिश पुस्तक आहे. लॉरेन्स अँथनी आणि ग्रॅहम स्पेन्स अशा दोघांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि अनुवाद मंदार गोडबोलेंनी केलेला आहे आणि आपलं कोल्हापूरचं मेहता प्रकाशनाने हे पुस्तक मराठीत आणलेलं आहे. 2023ची त्याची ती आवृत्ती आहे. माझ्या लायब्ररीत हे मला पुस्तक मिळालं आणि मग मी खूप उत्साहानं ते सगळं वाचून काढलं आणि मग वाचल्यानंतर असं वाटलं की आता हे सगळं तुमच्याशी बोलायला पाहिजे. आफ्रिकेतील जंगलातल्या हत्तींच्या कळपाबरोबरचे माझे आयुष्य असं ती मेन थीम आहे. स्वतः लॉरेन्स अँथनी हे जे आहेत तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं जर असलं तरी त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. ते त्या हत्तींबरोबर राहिलेले असतात आणि मग ते सगळं करत असताना माणूस म्हणून त्यांना काय अनुभव येतात. शेवटी माणूस आणि प्राणी ह्याचं जे काही नातं आहे आणि ते स्वतः त्यातून समृद्ध होतात, बहरत जातात आणि मग त्या हत्तींच्या कळपाबरोबरचं त्यांचं नातं कसं जमतं, जुळतं आणि कसे कसे अनुभव येतात. खरं तर 350 पानापेक्षा मोठं पुस्तक आहे. खूप डिटेलमध्ये त्यांनी या पुस्तकाविषयी सगळं लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की मेहता प्रकाशनाचं पुस्तक आहे, कोल्हापुरात जरूर मिळेल कारण आपलंच कोल्हापूरचं प्रकाशन आहे. तर तुम्ही नक्की वाचा. म्हणजे अगदी सामूहिक वाचन करण्यासारखं हे पुस्तक आहे. तर पहिलं त्याची सुरुवात अशी असते की एकदा लॉरेन्स अँथनींना फोन येतो आणि ते स्वतः आफ्रिकेमध्ये काम करत असतात. थुला थुला नावाचं जंगल त्यांनी स्वतः विकत घेतलेलं असतं. ते स्वतः तिथलेच असतात. जरी ते ब्रिटिश किंवा युरोपियन असले तरीसुद्धा ते तिथलेच असतात. त्यांचं सगळं लहानपण तिथं गेलेलं असतं. तिथल्या सगळ्या लोकांबरोबरचं त्यांचं एक आपुलकीचं नातं असतं, जवळीकीचं नातं असतं आणि ते स्वतःला वनजीव संरक्षक असं म्हणत असतात. म्हणजे ते जे काही वनामध्ये आहे, जंगलामध्ये आहे, त्यांचं सगळ्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि तो निसर्गाचा समतोल आहे तो ठेवणं हे आपलं काम आहे. आणि मग त्यातून त्यांना जे काही अनुभव येतात ते या पुस्तकात दिलेले आहेत. एकदा त्यांना असा फोन येतो कारण ते काम करतच असतात. त्यांच्या मालकीचं ते थुला थुला नावाचं जंगल असतं की एक बाई असतात आणि त्या सगळ्या हत्तीच्या संदर्भातलं काम करत असतात आणि ते त्यांना असं सांगतात की एक हत्तीचा कळप आहे. जवळपास 7 हत्ती आहेत त्याच्यामध्ये आणि त्या हत्ती आहेत ते जंगली हत्ती आहेत आणि ते कोणाचंही ऐकत नाही आहेत. आणि तो जो त्याचा काही मूळ मालक आहे, म्हणजे आफ्रिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल खूप मोठं जंगल आहे. बिग 5 आपण जे म्हणतो ती सगळे मुख्य 5 जे मोठे प्राणी आहेत जगातले ते तिथे असतात. त्याच्यामधला हत्ती हा एक मोठा आहे, गेंडा आहे, त्यानंतर जिराफ आहे, सिंह आहे आणि असे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे प्राणी राहत असतात. तर हे हत्तींचा जो कळप असतो तो प्रचंड त्रासदायक असतो कारण तो जंगली हत्तींचा कळप असतो. तो कुणाच्या मालकीनं नसतो आणि ते ज्या जंगलामध्ये असतात तर ते त्रास देत आहेत म्हणून त्यांना आम्ही गोळ्या घालून मारणार आहे. तर तुम्ही या हत्तींना दत्तक घेता का असं त्या एका बाईंचा त्या लॉरेन्स अँथनींना फोन येतो आणि मग त्यांना लक्षात येतं की हे आपण करायलाच पाहिजे कारण ते स्वतः त्याच्यासाठीच काम करत असतात आणि असं ठरवतात की हो आम्ही तो घ्यायला तयार आहे. खरं तर इंटरेस्टिंग भाग असा आहे याच्यामध्ये, जे थुला थुला नावाचं जंगल किंवा जे अभयारण्य म्हणा किंवा ते त्यांच्या मालकीचं असतं तिथे जवळपास आफ्रिकेतलं ते जंगल असून गेल्या 100 वर्षात हत्तीच नसतात. कारण एवढे बिग 5 हे जरी प्राणी असले तरी काही कालांतराने तिथे हत्ती नाहीसे होतात कारण ते कदाचित त्रास देत असतील आणि त्यामुळे त्यांना मारून टाकलं असेल. त्याचं कारण इथे त्यांनी नाही आहे. पण गेल्या 100 वर्षात त्यांच्या त्या मालकीच्या जंगलामध्ये हत्तीच नसतात. मग त्यांना असं वाटतं की अरे ही चांगली संधी आहे आणि मुळात मारणार आहेत तर ते आपण हत्ती घेतले पाहिजेत, ते वाचवले पाहिजेत,
त्याच्या पुढे काय होणार आहे आणि काय वेगवेगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे हे याची त्यांना काही कल्पना नसते. पण असं वाटतं की आपण हे काम केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे आणि म्हणून ते निर्णय घेतात की हो मला ते चालेल. बरं चालेल म्हटल्यानंतर मग त्याच्यासाठीची तयारी पण पाहिजे ना. मग त्या खूप गोष्टी असतात करण्यासारख्या आणि मग की हे सगळं तुम्हाला 2 आठवड्यांमध्ये करायचं आहे. हत्तींसाठी तुम्हाला पैसे द्यायचे नाही, पण त्यांचा जो काही आणण्याचा खर्च आहे तो तेवढा तुम्हाला करायचा आहे. बरं आणणं सुद्धा इतकं सोपं नसतंच. म्हणजे कुठल्याच गोष्टी त्यांच्यासाठी सोप्या नसतात, पण एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारतात. आणि का तर आपण यांना जगवलं पाहिजे. कुठेतरी गोळी घालून जंगली हत्ती आहे त्रास देतात म्हणून मारणार तर हे काही बरोबर नाही आणि आपण हे करणं आपलं खूप कर्तव्य आहे आणि आपण ते करायलाच पाहिजे. या एका प्रेमाच्या भावनेतनं, एक प्राणी प्रेमातून ते हे करण्याचा निर्णय घेतात आणि मग सगळी यंत्रणा कामाला लागते. आणि मग ते कसे स्वतः तिथे स्थानिक राहत असल्यामुळे तिथली भाषा पण येत असते. मग तिथल्या सगळ्या लोकांना सांगतात की मी असं असं करणार आहे, 100 वर्षांनी आपल्या इथं हत्ती येतोय तर आपण त्यांना जगवूयात, आपण त्यांना दत्तक घेऊयात, असा तो सगळा विषय सुरू होतो. आणि जवळपास 20 मैल एवढं ते मोठ्ठच्या मोठं तुला जंगल. तर या सगळ्या जंगलाला मग विद्युतीकरण केलं पाहिजे ना. ते सगळं आपण फेन्सिंग जे म्हणतो ते एक मोठा काम झाला. बरं ह्या जंगलांना ह्या हत्तींना असंच सोडून पण चालत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी परत एक वेगळी जागा त्यांना आणणं आणि ती मोठी कसरत आहे. म्हणजे त्यांनी ते इतकं डिटेल त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की ते कसे आले, काय काय झाले. तर ते बोमा नावाचं एक भाग हे करतात. बोमा म्हणजे काय, त्या हत्तींना त्या जंगलातच ठेवण्याची अशी आणखी एक जागा. म्हणजे मोठं खूप जंगल आहे, त्यांना तसं आत्ता सोडता येत नाही कारण ते काही आपल्याला माहीत नाही आहेत हत्ती, ते कुणावर अटॅक करू शकतात. कारण खूप मोठं असं रिकामं पडलेलं जंगल असतं. तुम्ही कधी ते केनियन सफारी किंवा काय जर कुणी अनुभवलं असेल किंवा जर कुणी यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. असं पसरलेलं मैलोगणित जंगल असतं आणि त्यामुळं ते असं ठरवतात की बोमा म्हणजे असं की चारी बाजूनं बंदिस्त अशी जागा, की सुरुवातीला आपण त्या हत्तींना तिथे ठेवूया, त्यांना एकदा ती सगळ्याची सवय होऊ दे आणि मग आपण पुढे काय करायचं वगैरे असं. अर्थात हा सगळा शिकण्याचाच भाग असतो, काही असा फार मोठा अनुभव असतो असं नाही, पण एक प्रबळ इच्छा असते की नाही हे आपण करायचं आहे. आणि सतत एक डोक्यात विषय असतो, जर ते आपण नाही केलं तर त्यांना ते मारणार आहेत, इतकाच मुख्य विषय त्यांच्या डोक्यात असतो आणि म्हणून ते हे सगळं करण्याचा